नमस्कार, जय विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यातून पाठ फिरवल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांनी खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली। संजय राऊत हे 3 दिवसीय सांगलीच्या दौऱ्यावर आले आणि काँग्रेसचा त्यांना विरोध सहन करावा लागला। काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आलेला आहे। कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते ठाम आहेत। मात्र शिवबाटा गटानेही आपला दावा कायम ठेवलाय। काय नेमका सांगलीच्या जागेचा संघर्ष आहे पाहूया आजच्या जेम विशेषमध्ये। दरम्यान सांगलीमधली लढत कशी होणार आहे ते आधी पाहूया, त्यानंतर या संदर्भातली चर्चा करूया। सांगलीतील लढत कशी होणार आहे ते आपण पाहतोय। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही लढत। संजय काका पाटील हे भाजपाचे उमेदवार असतील म्हणजे महायुतीचे, आणि चंद्रहार पाटील हे शिवबाटाकडून उमेदवार असतील म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत। संपूर्ण आपल्या सगळ्या तालुक्यांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय बैठका चालू आहेत। प्रत्येक गाव भेटी, प्रत्येक गावामध्ये जाऊन युवकांशी ज्येष्ठांशी संवाद चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या अडीअडचणी गावच्या तसेच तालुक्याच्या अडीअडचणी ह्या समजून मी पूर्वी घेतलेल्याच आहेत, पण आता उमेदवार म्हणून त्यांच्या प्रत्येकाजवळ जाऊन आशीर्वाद घेणे आणि अडीअडचणी पूर्ण भविष्यकाळामध्ये त्या पूर्ण करणे, ह्या अशा पद्धतीने माझा संपूर्ण प्रचार चालू आहे। आज जवळजवळ 2-3 तालुक्यामध्ये मी बऱ्यापैकी तालुके पूर्ण झालेले आहेत। आमचे सगळे आमदार यांच्या माध्यमातून कामाचा डोंगर उभा राहिलेला आहे। लोकांच्याकडे जाऊन फक्त उजळणी करण्याचं काम आम्ही करतोय। इलेक्शन लोकांनी हातात घेतली, मोठं मताधिक्य या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला मिळणार आहे। तेव्हा त्या कामामध्ये या ठिकाणी निवडणुकीला 7 जून रोजी 4 जून रोजी जी काही मतमोजणी होणार आहे त्यामधून आपल्याला निश्चितपणाने दिसून येईल। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। आम्हाला विचारात न घेता शिवबाटा गटाने ही उमेदवारी जाहीर केली असल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांवरही आपली नाराजी व्यक्त केली। मैत्रीपूर्ण लढतीचं आवाहन संजय राऊत यांनी आपल्या सांगलीच्या दौऱ्यादरम्यान केलं। त्यावर विश्वजित कदम यांनी काय उत्तर दिलं पाहूयात। ते 5-5, 6-6 लोक जागा वाटपामध्ये असतात आणि प्रत्येकाच्या भूमिकामध्ये कधी कधी थोडाफार बदल असतो, पण हा निर्णय एकमताने झाला। अनेक निर्णय एकमताने झाले आणि जागा वाटपामध्ये आघाडी युतीमध्ये अशा प्रकारचे वाद मतभेद होत असतात। ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही। मला असं वाटलं की आम्ही जागा लढावी, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी। त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला। विशाल पाटील, मी आणि सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही आज दिल्लीमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची भेट घेणार आहोत। मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच भावना मांडण्याचं काम करतोय की जागा काँग्रेसची ती काँग्रेसला मिळावी। नाही, बघा, हा प्रस्ताव अजून काही आलेला नाही आणि तो वरिष्ठांना दिला असेल तर वरिष्ठांची आम्ही चर्चा। शिवबाटा गटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांना ती रेटण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाहीये। काँग्रेस आणि विशेषतः विशाल पाटील यांच्या अस्तित्वासाठी ही लढाई महत्त्वाची मानली जाते। वसंतदादा घराण्याला राजकारणातून जाणीवपूर्वक मागे ढकललं जात असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत। याबाबत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे, पाहूयात। एकेकाळी सांगली जिल्ह्याचा दबदबा होता। विश्वजित कदमांची ही भूमिका कशी आहे, आपल्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा की कदम साहेबांची जी भूमिका आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? आमचे नेते विश्वजित कदम साहेबांनी जो निर्णय घेतला आहे हा निर्णय फक्त वरिष्ठांना
सांगली जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत सांगलीचा विषय मिटत नाही, हे योग्य आहे का भूमिका? नाही, निश्चितच डॉक्टर विश्वजित कदमांनी आज जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामधनं त्यांनी पक्षश्रेष्ठींना फक्त एवढंच अगदी नम्रपणे ते सांगू इच्छितात की सांगली ही परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथील जनतेची नाळ काँग्रेसशी जोडलेली आहे. काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत याच्या मागच्या काळातही आक्रमक राहिलेत. काँग्रेसचे नेते या ठिकाणचे सगळे प्रश्न सोडवू शकते आणि ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाही तर सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की काँग्रेसचा उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये उभा राहिला तर भाजपच्या उमेदवाराला निश्चितपणे धूळ चाटेल आणि केंद्रामध्ये जी भाजपची हुकुमशाही राजवट आहे ती उलटवण्यासाठी जो काही लोकांमध्ये रोष आहे तो रोष काँग्रेसच्या उमेदवाराच्या माध्यमातून निघाला पाहिजे. आणि विश्वजित कदमांनी जी भूमिका घेतलेली आहे ती ते पक्षश्रेष्ठींना अगदी नम्रपणे एवढं पण ठामपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जी काय तळमळ आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जी खतखत आहे ती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचं काम आज डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी केले. जागा काँग्रेसला मिळावी किंवा विशालदादा उमेदवार असावेत का? वाटतं स्वाभाविकच आहे. हा मतदारसंघ हा सांगली काँग्रेसचाच आहे आणि आमचे नेते विश्वजित कदम साहेबांनी जे पत्र दिले आहे ते पत्र नसून ह्या मागील त्यांचे सर्व नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे 5 वर्षाचं संघटन आहे, काम आहे. एवढं सगळं 5 वर्ष करून पक्षाची सीट निवडून येत असताना पक्षाकडं असा हा रिस्पॉन्स जर मिळत नसेल, या पत्राद्वारे त्यांनी हा रोष व्यक्त केलेला आहे की काँग्रेसची सीट निघत असताना तुम्ही ती काँग्रेसची सीट द्यावी आणि या सीट दिल्यानंतर ही काँग्रेसमधून ही सीट निवडून येऊ शकते. यासाठी कार्यकर्ते असतील, सर्व नेते असतील, तळागाळातील कार्यकर्ते घेऊन जीवाचं रान करून ही सीट निवडून आणतील यासाठी हे पत्रात एक मेसेज दिलेला आहे. अजूनही सांगलीसाठी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस ही आग्रही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली. सांगलीमध्ये शिवभाटाच्या मेळाव्यामध्ये उद्धव यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षांशी चर्चा न करता चंद्रहार पाटील हे सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी घोषणाच करून टाकली होती. त्यानंतर काँग्रेसकडून विरोध झाला. उद्धव यांनी जरी घोषणा केली तरी अधिकृत यादी जेव्हा येईल त्यात काही बदल होऊ शकतात अशाही चर्चा होत्या, पण तसे झाले नाही. शिवभाटाच्या अधिकृत यादीतही चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. उद्धव यांनी जेव्हा चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली होती तेव्हा उद्धव काय म्हणाले होते तेही पाहूयात. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. सांगलीतून शिवभाटाने उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीचं सर्व काही आलबेल नाही हे आता अधोरेखित झालेलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही सांगलीतून उमेदवार देण्यावर ठाम असल्याचं दिसतंय. अशातच संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्यात. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधील सांगलीतला तणाव पाहता संजय राऊत सांगलीचा दौरा करणार, सांगलीतील महाविकास आघाडीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असं बोललं जात आहे. येत्या काळामध्ये नाराजी दूर होणार, हे सर्व ठीक होणार की नाही होणार ते महत्त्वाचं ठरणार. मात्र संजय राऊत यांनी सातत्यानं या संदर्भातले दावे केलेले आहेत. दुसरीकडे सांगलीची जागा सुरुवातीपासूनच काँग्रेसची होती असं वक्तव्य काँग्रेसकडून करण्यात आलं. त्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं नेमकं काय होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. एकूणच सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचं ठळकपणे आता अधोरेखित झालंय. जर सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे, सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं बोलायचं नाही. काही व्यक्तिगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करून तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर त्याला शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते. आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतो. संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का? मला वाटत नाही. काँग्रेस हा एक मॅच्युअर समंजस राजकीय पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते. उद्धव ठाकरे शरद पवार रविवारी दिल्लीत आहेत, त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे शरद पवार अशी काही चर्चा होऊ शकते का या 5 जागांसंदर्भात?
रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या, मग पाहू ना. जागांवर चर्चा होणार नाही. सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायांसंदर्भात चर्चा केलेली आहे. माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे. पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार. ज्या वेळेला संजय राऊत सांगलीमध्ये आले त्यावेळेला त्यांनी सातत्याने सांगली लोकसभा मतदारसंघावर जो दावा केलाय त्यावर काँग्रेसने देखील आपली प्रतिक्रिया दिली. काय उत्तर दिलं काँग्रेसने पाहूया. आज प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे नेते सन्माननीय संजय राऊत येत आहेत असं समजतंय. पण त्या संदर्भातला आम्हाला कुठेही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांना कुठेही अधिकृतपणे निरोप नाही आहे. पण सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही अजूनही काँग्रेस पक्षाचा एक पाईक म्हणून आम्ही आग्रही आहोत. आणि या संदर्भातला महाविकास आघाडीतला निर्णय झाल्यानंतर आम्ही योग्य ती आमची भूमिका या निमित्तानं घेऊ. ज्या प्रकारे संजय राऊत हे सातत्याने सांगलीच्या जागेवर दावा करतायत तसेच सातत्याने विश्वजित कदम यांनी राऊतांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. राऊतांचा दावा खोडून काढण्याचं काम केलेलं आहे. सातत्यानं विश्वजित कदम यांनी कशा प्रकारे हा दावा खोडला तेही पाहूयात. सांगलीच्या जागे बाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य केले. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा सांगलीच्या बाबतीत अजून चालू होती आणि आहे अजूनही. आणि सांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणं योग्य नाही. महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवलेल्या. आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील, जयश्री वहिनी, विशाल पाटील या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे. सांगलीकरांना याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही चंद्रहार पाटलांनी सुद्धा शिवसेनेत अवघ्या 6 ते 7 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून शिवसेनेने ही मागणी ही त्यांची चुकीची आहे. आणि आम्ही शिवसेना ही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला ह्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये. आता चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला जर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचा विरोध असेल तर चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला ते हातभार लावतील का हा महत्त्वाचा मोठा प्रश्न उपस्थित होतो. सोबतच जर मित्रपक्षाचे बळ चंद्रहार पाटलांना मिळाले नाही तर ते एकाकी पडतील का याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं पाहूयात. या सगळ्या घडामोडीमध्ये एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की चंद्रहार पाटील हे पैलवान आहेत, राजकारणामध्ये नवीन आहेत. त्यांनी वर्षभर बांधणी केली, आग्रह केला, कार्यकर्त्यांची जी काही बांधणी करायची होती ती केली आणि राजकारणामध्ये जे काही डावपेच फार ज्ञात असोत नसोत त्यांनी कोणाचं तरी बोट धरून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेची उमेदवारी मिळवली. इथंपर्यंत चंद्रहार पाटील यांनी आघाडी घेतली. मात्र आता शिवसेनेचा उमेदवार म्हणून किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक उभी करणं त्यांना खूप अवघड जात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सध्या ते एकाकी आपला प्रचार करताना दिसत आहेत. ना सोबत राष्ट्रवादी आहे, ना सोबत काँग्रेस आहे. शिवसेनेचे जे काही मोजके कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन ते गावागावांमध्ये भेटी देत आहेत, शहरांमध्ये भेटी देत आहेत. महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना मिळाली तर कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीची थोडी ताकद त्यांना मिळू शकेल. विशाल पाटील यांनी बंड नाही केलं तर कदाचित संपूर्ण ताकद त्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र विशाल पाटील यांचं बंड जर झालं तर मात्र चंद्रहार पाटील यांची लढत ही एकाकीच राहायची शक्यता जास्त आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून तिढा वाढतच चाललेला आहे. 7 मे रोजी इथे मतदान होणार आहे, परंतु अद्याप महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे सांगलीचा तिढा सुटेना, महाविकास आघाडीमध्ये एकमत होईना अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली लोकसभेच्या राजकीय परिस्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण. पाहूयात. सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा अद्याप कायम आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली. मात्र काँग्रेस अद्यापही या उमेदवारी ठाम असल्यामुळे काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ता हा शिवसेनेच्या प्रचारामध्ये सक्रिय दिसून येत नाहीये. त्यामुळं शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फक्त शिवसेनेच्या नेत्यांनाच घेऊन जिल्ह्यात मतदारसंघामध्ये फिरताना दिसत आहेत. आणि दुसरीकडे मात्र काँग्रेसचे नेते हे अजूनही मुंबई आणि दिल्लीच्या निर्णयाकडे
डोळे लावून बसलेले आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळं अजूनही सांगलीची जागा काँग्रेसला सुटेल का अशी शाश्वती दिसून येत नाही आहे। मात्र दुसरीकडं निम्मा जिल्हा चंद्रहार पाटील यांनी प्रचाराच्या निमित्तानं पार केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता शिवसेनेचं पारडं जड होत चाललेलं आहे। मात्र काँग्रेसनं अजूनही या शिवसेनेला साथ दिलेली नाही आहे, त्यामुळं चंद्रहार पाटील हे तसे प्रचारामध्ये एकाकी पडल्याचं पाहायला मिळतंय। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली। जेम विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय।